पावसाची रात्र होती. आकाशात वीज चमकत होती आणि गावच्या शेवटच्या टोकाला असलेल्या त्या जुन्या घरातून रडण्याचा आवाज बाहेर येत होता. आई, मला नाही करायचं हे लग्न. कृपा करून बाबांना समजाव ना. सान्वी आईच्या पायांना धरून रडत होती. पण तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत फक्त स्वतःचे अश्रू लपवत होती. कारण या घरात मुलीच्या मनाला किंमत नव्हती. इथे फक्त लोक काय म्हणतील याला किंमत होती. सान्वी फक्त 19 वर्षाची होती. डोळ्यात खूप स्वप्न होती. शिकायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण एका निर्णयाने तिचं सगळं आयुष्य बदलणार होतं. खाली हॉलमध्ये तिचे बाबा मोठ्या आवाजात नातेवाईकांशी बोलत होते. मुलगा श्रीमंत आहे, शहरात 2 बंगले आहेत. एवढे पुरेसे नाही का? मुलींना जास्त शिकवून काही उपयोग नसतो. सान्वीचं काळीज अक्षरशः तुटत होतं. तिला त्या मुलाचं नावही नीट माहिती नव्हतं. फक्त एवढं माहिती होतं, तो तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा होता आणि त्याला हे लग्न हवं होतं. त्या रात्री सान्वी तिच्या खोलीत बसून स्वतःच्या हाताकडे बघत होती. तिच्या हातावर अजून मेहंदी नव्हती, पण तिच्या आयुष्यावर जबरदस्तीचा रंग चढायला सुरुवात झाली होती. तिने थरथरत्या हाताने तिच्या मैत्रिणीला मेसेज केला. मला खूप भीती वाटते. समोरून लगेच रिप्लाय आला नाही. खिडकी बाहेर पाऊस अजून जोरात कोसळत होता आणि अचानक तिच्या खोलीचा दरवाजा जोरात उघडला. बाबा आत आले. त्यांच्या डोळ्यात राग होता. उद्या सकाळी मुलाकडचे लोक येणार आहेत आणि मला कोणताही तमाशा नकोय, समजलं? सान्वी काही बोलणार इतक्यात तिचा फोन हिसकावून घेतला. आजपासून कॉलेज बंद, बाहेर जाणं बंद आणि जास्त रडायचं नाटक करू नकोस. ते निघून गेले. दरवाजा बाहेरून लॉक झाला. त्या छोट्याशा खोलीत आता फक्त 2 गोष्टी होत्या. एक सान्वी आणि दुसरी तिची तुटलेली स्वप्न. रात्रभर तिला झोप आली नाही. कधी ती छताकडे बघत होती, कधी स्वतःच्या पुस्तकांकडे. टेबलवर तिचं एक स्वप्न पडलं होतं, UPSC. ती पुस्तक उचलून छातीशी धरून रडू लागली. देवा, माझं आयुष्य असंच संपणार का? तेवढ्यात खिडकीवर कुणीतरी दगड मारला. टक. सान्वी घाबरली. ती सावधपणे खिडकीजवळ गेली आणि बाहेर पाहताच तिचा श्वास अडकला. खाली कुणीतरी उभं होतं, पावसात पूर्ण भिजलेला. तो होता आर्यन, तिच्या कॉलेजमधला मुलगा, ज्याने कधीच तिला प्रपोज केलं नव्हतं. पण त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी काळजी नेहमी दिसायची. तो खाली उभा राहून हळू आवाजात म्हणाला, सान्वी, तू ठीक आहेस ना? ते शब्द ऐकताच तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. कारण त्या घरात पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या मनाची विचारपूस करत होतं. आणि कदाचित हीच त्या कथेची सुरुवात होती. आता पुढच्या पार्टमध्ये आर्यन रात्री सान्वीला भेटायला का आला? सान्वी पळून जाणार आहे का? आणि त्या जबरदस्तीच्या लग्नामागचं खरं कारण काय आहे? पार्ट 2 अजून जास्त भावनिक आणि थरारक असेल. तर भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून नमस्कार. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.